या ठिकाणी 20% सुद्धा राजकारण आम्ही हल्ली करत नाही, आम्ही 100% समाजकारणच करत असतो। प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। शालेय उपक्रम आहे। एक खारीचा वाटा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, पालकांमध्ये एक खारीचा वाटा उचलण्याचं काम प्रीतम राजपूत यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन आणि आभारी मानेन की ठाणेकर वासियांकरता, BKB विभागातील वासियांकरता अनेक ते सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात। मी त्यांना शुभेच्छा देतो। शिवसेनेचं कार्य एवढ्या जोरामध्ये, महायुतीची सत्ता या विभागामध्ये या ठाणे महानगरपालिकेवर आणण्याकरता प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण काम पाहतोय आणि महायुतीचा भगवा झेंडा नक्कीच या विभागामध्ये, या ठाणे शहरामध्ये आम्ही फडकवणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। रात्रंदिवस आमची लोक काम करत असतात, चहा पिऊ, कॉफी पिऊ, बाकी सर्व गोष्टी करू, पण या महानगरपालिकेवर भगवा झेंडाच फडकवू। आज सर्वप्रथम आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नवरा बायकोने असं ठरवलं की आपण बाकी काही कार्यक्रम न राबवता आपण आपल्या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करू। दरवर्षी आम्ही शिवसेना या पक्षाच्या वतीने व आमचे प्रेरणास्थान एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब व आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। सातत्याने म्हणजे सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षीच घेतो, पण मागच्या वर्षी त्याला फक्त थोडा खंड पडला होता, पण ह्या वर्षी पुन्हा आम्ही तो उपक्रम राबवला आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण गिरवा अक्षर होऊ साक्षर या मोहिमेअंतर्गत आपल्या खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 21 मधील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत वह्या वाटपांचा उपक्रम राबवित आहोत। आणि हा राबवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की त्यांनी जे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याच्याकरता त्यांना शाबासकीची थापही मिळालीच पाहिजे। आणि त्याहून अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे की ते ह्याच्या माध्यमातून स्फूर्ती घेऊन त्यांच्या शैक्षणिक पुढील वाटचालीसाठी अधिक चांगले यश संपादन करण्यासाठी खूप प्रयत्न करतील असा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत।